नवीन वर्षाच्या स्वागताकरता महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरातमधील पर्यटकांची दापोलीला पसंती। दापोली तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। इथले स्वच्छ, सुंदर व निळेशार समुद्र किनारे, तसंच आंबा, पोफळी, नारळाच्या बागा, इथले डोंगर, हिरवी गर्द झाडी आणि कोकणातील सुंदर अशी कौलारू घरे मोठ्या शहरातून पाहायला मिळत नाहीत आणि हे सर्व अनुभवण्यासाठी पर्यटकांची पसंती ही दापोली तालुक्याला मिळते। दापोली तालुक्यातील आल्हाददायी वातावरण, इथलं थंड वातावरण पर्यटकांच्या पसंतीस उतरते। दापोलीचा पारा हा कधी 7 अंश पण खाली जातो आणि त्यामुळेच पर्यटकांना हे वातावरण आल्हाददायक वाटतं। तसंच आंजर्ल्याच्या समुद्रात सध्या डॉल्फिन दिसत असल्याने अनेक पर्यटक आंजर्लेमध्ये आलेले आहेत आणि इथल्या ब्रिजवर उभे राहून ते डॉल्फिनला पाहण्यासाठी तसंच आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी वाट पाहत असतात। सलग सुट्ट्या असल्या कारणाने दापोलीमध्ये हजारोच्या संख्येने पर्यटक आलेले आहेत। गाड्यांचा ताफा इथल्या रस्त्यांवरून पाहायला मिळतोय। तसंच देवदर्शनासाठी देखील पर्यटक जाताना दिसतात। कड्यावरच्या गणपतीसाठी भाविकांची, खास करून पर्यटकांची गर्दी उसळली। दापोलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातील पर्यटकांच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत। गुजरातमधील पर्यटक दापोलीत आले आहेत आणि त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती ही दापोली तालुक्याला असल्याचे स्पष्ट होते। ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।